जायचं. एवढं गोड हसू येतंय तरी कुठूच. तू जा ना ग, तुला काय करायचंय? तू अभ्यास कर गपचूप. लाडू फुटतायत कुणाच्या तरी मनात. बघू तरी आमचे जिजू दिसतात कसे. बघू 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 बघू. प्रिया, बघू बघू. प्रिया फोन दे. प्रिया दे बरं फोन. प्रिया दे. अभ्यास नाही नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड हिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सराची. काय चाललंय मुलीनो? काय मस्ती चालली? ते का वय आहे का मस्ती करायचं? प्रिया, जान्हवी बाळा, खरंच तू खूप भाग्यवान आहेस. अगं, तुला जे स्थळ चालून आलं होतं ना, आत्ताच त्यांची भेट घेऊन आलो होता मी. आई. खरं सांगू जानू, इतका गुणी आणि संस्कारी मुलगा शोधूनही सापडणार नाही. इतका छान मुलगा भेटलाय. इतका निराळ्या अवस्थेने ज्याने आपल्या प्रश्नाची उत्तर दिली. त्याचं घर घर कसलं? राजवाडा म्हणा, राजवाडा. आपली जान्हवी तर राजकुमारी सारखी राहील तिकडे. हो हो, मीही तेच बोलणार होतो. घर पाहिलशील ना तर तुझं डोळे मावणार नाही. खरंच मला तर खरं विश्वासच बसत नाहीये की आपल्या जानूसाठी एवढ्या मोठ्या घरातून स्थळ आलंय. आपल्यासाठी किती मोठी भाग्याची गोष्ट आहे हो ही. खरं सांग जानू, तुझी पसंती असेल तर सांग मला. तसं बोलणी करायला. बाबा तुम्ही पण ना. लाजली बघा, तिची लाजूनच सांगते तिची पसंती आहे. वा वा, या आनंदाची बातमी देतो जावई बापूंना. हॅलो विराज बेटा, हा जान्हवीने होकार दिलेला आहे. आमच्या सर्वांची पसंती आहे. हो हो, लवकरात लवकर मुहूर्त बघून हा कार्यसिद्धी पार पडूया. हो हो, चालेल चालेल. जान्हवी, हॅलो बाबूला कदम, का काय झालं? तुम्हाला का पाठवलेलं तिथं? काय झालं काय? तो कॉन्ट्रॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि तो कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला हवा. काहीही करून त्यांना हवा तर पैसे द्या, किती पाहिजे तेवढे, पण हा कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळायला हवा. कारण तुम्हाला माहिती आहे विराज देशमुखला हरायला बिलकुल आवडत नाही. समजलं? ठेवा आता फोन. जान्हवी, जान्हवी 8 वाजून गेलेत. अजून किती वेळ? तुला माहिती आहे ना माझ्या जेवणाची वेळ काय ते? हो हो, झालं, आलेच. कंप्लीट 5 मिनिटं लेट. काय करत होतीस 5 मिनिटं? हा बोल, काय करत होतीस? अहो मी ते, तुला माहिती आहे ना उशीर झालेला मला चालत नाही. उभी काय ढोंब्यासारखी? ते कोण साफ करल? आणि हो, स्वच्छ, एकदम स्वच्छ. कारण तुला माहिती आहे ना मला स्वच्छता आवडते.
करेल. तुझा बाप येईल साफ करायला. हॅलो आई. जानू बेटा, अगं तू कशी आहेस? अगं तू आम्हाला विसरलीस का? किती दिवसांनी तर फोन नाही. जावई बापू एवढा प्रेम करतात का तुला? बोल ना अगं, बोल काहीतरी. आई. अगं आईचा फोन आहे ना, आईशी बोलतेस ना, मग बोल ना. काय झालं? खूप त्रास होतोय का? राहू दे, मीच बोलतो. नमस्कार आई, कशा आहात? हो मी मस्त. आणि बाबा आणि प्रिया कसे आहेत? हो, आम्हाला तुमची खूप आठवण येते. आणि तुम्ही या ना कधी. तुमचा लाडका लेक आणि लाडकी जावईचं घर आहे. हो, जान्हवी आहे ना, जान्हवीचा ना घसा दुखतोय. ती संध्याकाळी करेल तुम्हाला फोन. ठीक आहे? हां चला. कंप्लेंट करत होतीस ना माझी? खरं सांग. यापुढे तुझ्या घरच्यांशी बोलणं बंद. काय झालं? असं दरवाजातच उभं ठेवणार का मित्राला? आत नाही बोलवणार? का आलास तू? कालच म्हणजे असं का विचारतेस? अगं सहज इथनं जात होतो म्हणून आलो. अरे तसं नाही, कदाचित त्यांना नाही आवडणार. अगं असं काय बोलतेस तू? नेमकं झालंय तरी काय तुला? अशी विचित्र का वागतेस तू? विचित्र मी नाही, विराज वागताय. मला तर काही कळतच नाहीये. यांचा असा विक्षिप्त स्वभाव काही सुचतच नाहीये मला. काय करू मी? ते खूप पॉझिटिव्ह आहेत माझ्या बाबतीत. हे करू नको, ते करू नको, सतत आपला संशय घेणं, मारणं, ओरडणं. मला ना ते सहनच होत नाहीये. अभि, काय करू मी? अरे जानू, काय झालं तुला? आणि तू अशी का उभी इथं? हा? आणि हा कोण आहे? काय नाही झालं. हा माझा मित्र आहे अभि. चाललाच येतो आता. अभि, पूर्ण नाव नाही आहे का तुझ्या मित्राचं? मी अभिषेक गुंडेकर, जान्हवीचा कॉलेज फ्रेंड. तुमच्या लग्नाला नाही येऊ शकलो म्हणून सहज भेट घ्यायला आलो होतो. अच्छा, मग आता आलाच आहेस तर बस, चहा पाणी घेऊन जा. नाही काहीच नको. जान्हवीशी बोलणं झालं एवढंच पुरेसं आहे. नक्की? हो चल जान्हवी, निघतो मी. मित्र 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 जानू जानू जानू, यू ब्रोक माय हार्ट. असं माझ्यासोबत का करतेस तू? तुम्ही जसं समजत तसं काहीच नाहीये हो. अभि सहज आला होता. तुम्हाला नाही ना आवडत, मी नाही बोलणार परत त्याच्याशी. काय कमी होते माझ्यामध्ये? हा हा, झोपलीस ना त्याच्यासोबत? हा हा, नेहमी येतो ना तो इथे, मी इथे नसताना? हा 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 हा. प्लीज, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज तर माझा आता दूर होतोय. माझा हात पकडते? एवढी मस्ती आली तुला? एवढी मस्ती आली तुला? एवढी मस्ती आली तुला? विश्वासघात केलास तू माझा. तुला नाही सोडलं झालो. विराज, माझी काही चूक नसताना हे असं का? हे असे गलिच्छ आरोप नाही सहन
लहानपणी आईने ज्या परिकथेतील राजकुमारीची गोष्ट सांगितलेली ती खोटी होती. तुला बेल ऐकायला येत नाही का? बैरी झाली का? आई बाबा तुम्ही आई बाबा, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, जान्हवी ते सेफ नाही. अहो सतत या घरातली भीतीखाली वावरत आहे. जानू बेटा, एवढं सगळं झालं आणि तू आम्हाला एक शब्दाने पण काय बोलली नाहीस? हा? कशी विचारणार ती? सगळं एकटं सहन करत बसली, तेही आपल्यासाठी. लोक काय विचार करतील यासाठी. पण मीच एक बाप स्वतःच्या मुलीला स्वतःच्या हाताने संकटात ढकलून दिलं. ही संपत्ती, हे वैभव पाहून मी माझ्या मुलीला संकटात टाकलं. या आयवनाला मी देवता समजलो. हा माझ्या मुलीला जीवन रे बतारे सर. जानू जानू चल बेटा, आता या घरात एक 5 मिनिटं पण नाही थांबायचं. चल चला रे सगळे त्या 20 माणसाच्या घरातून. जान्हवी इथून कुठे जाणार नाही, समजलं? बस बस झाला तर विराज, आता अजून नाही. प्रेमाच्या नावाखाली समाजात अशा अनेक स्त्रिया अत्याचार आणि घरेलू हिंसेला बळी पडतात, मग जुलूम व अत्याचार सहन करतात. पण वेळ आलीये प्रेम आणि अत्याचार यामधील फरक ओळखण्याची, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची. तेव्हाच तर आपण या आशीर्वादाचा मान राखू शकतो. सौभाग्यवती भव. विठ्ठल